गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे, या पृथ्वी तलावर या विश्वामध्ये जो जीव जन्माला आलेला आहे ना, त्या प्रत्येक जीवाला कर्माला सामोरे जावं लागतं, त्या कर्माचा हिशोब द्यावा लागतो। पण हा मनुष्य वाद संवाद या दोन गोष्टी आहेत ना, तिथे पूर्णपणे बुडून जातो। म्हणजे एका ठिकाणी एक बोलू लागतो, दुसऱ्या ठिकाणी दुसरे बोलू लागतो, पण ते आचरणामध्ये मात्र आणतो का तो? म्हणजे या वैखरीमध्ये आहे ना, तो त्याच्या सुखसोयीनुसार खोटंसुद्धा बोलू लागतो। मग त्याच्या जीवनामध्ये अधोगती झाल्याशिवाय राहील का? समर्थांनी सुद्धा सुंदर वर्णन केलेलं आहे। मनाच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे, तुटे वाद संवाद तेथे करावा, विवेके अहम भाव हा पालटावा, जणी बोलण्यासारखे आचरावे, क्रिया पाळटे भक्ती पंथेची जावे। म्हणजे काय? म्हणजे हा मनुष्य आहे ना, त्याच्या जीवनामधील तो अहंकार आहे, तो अहंकार सोडायला मात्र पाहत नाही। पण जिथे वाद संवाद जो होत असेल ना, तो वाद संवाद जिथे तुटेल ना, तिथे तो करायला हवा। पण जणी बोलण्यासारखे आचरावे, म्हणजे जसं तू बोलतोस ना, या वैखरीमधून जे तू व्यवस्थित कर्म करतोस ते बोलण्यासारखं तेवढं तू ऐकतोस का? तेवढं तू कर्म तुझ्या जीवनामध्ये तू अंगीकारतोस का? मग तुझ्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल का? मग तुझे कर्म करतोस, त्या कर्माचाही हिशोब तुला द्यावा लागेल की नाही बरं? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, की कर्माचा भोग आहे, तो काहीही झालं तरी भोगावाच लागतो। कुणाच्या वाट्याचं तुम्ही स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केलात तर ते कधी ना कधी ज्याचं आहे ना, त्याच्याकडेच जात असतं। प्रत्येक देण्याघेण्याचा हिशोबा असतो, तो होतच असतो। एका गावामध्ये राधा नावाची एक महिला राहत होती। तिला मूळबाळ काहीच नव्हतं, पण बऱ्याच वर्षापूर्वी तिच्या पतीचा देखील मृत्यू झालेला होता। तिला जवळचं असं कोणीच नव्हतं। आता ती फक्त एकटीच जगत होती। ती नेहमी देवाचं नामस्मरण करत असे आणि नित्य नेमाने परमेश्वराची भक्ती करून लीन होऊन जात असे। स्वतःचं पोट पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ती एका सावकाराच्या घरी काम करायची। त्याच्या बदल्यामध्ये सावकाराची पत्नी तिला महिन्याचा पगार देत असे। पण राधा मात्र फक्त गरजेपुरतेच पैसे त्यांच्याकडून घ्यायची आणि सर्व बाकीचे पैसे असायचे ना, ते सावकाराच्या पत्नीकडे ठेवत असे। बघा, इथे सर्व माऊलींना विनंती आहे की आपल्या या निरूपणाचं सार आहे ना, हा कर्माचा हिशोब असतो, तो प्रत्येकाला कसा द्यावा लागतो ना, हे आपण पाहत आहोत। कारण ती बघा विचार करत असे की माझा अगोदरच झोपडा आहे, मी हे पैसे घरी कुठे घेऊन जाणार आहे बरं? हे जर मी घरी घेऊन गेले ना, तर चोरी होऊ शकते। त्यापेक्षा मी त्याच्याकडे माझे पैसे राहू देते, म्हणजे सुरक्षितही राहतील आणि वेळेला गरज पडल्यावर ती मला मिळून देखील शकतील। ती सावकाराची पत्नी राधाला दोन्ही वेळेचं जेवण देखील देत असे आणि त्या बदल्यामध्ये ती इतरसुद्धा कामं करत असे। सावकाराचा व्यापार खूप मोठा होता, त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती। पण तरी देखील ती सावकाराची पत्नी थोडीशी लालची होती। एके दिवशी
रात्रीच्या वेळेस सावकार आणि त्याची पत्नी गाढ झोपलेले होते आणि मध्यरात्री तिला तहान लागली म्हणून ती पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरामध्ये जाऊ लागली. तेव्हा तिला तिथे कुणाचा तरी सावळी दिसली. अगदी काही क्षणात तिच्या लक्षात आलं की हे चोरा असावेत. तिने क्षणाचाही विचार न करता सावकाराला उठवलं आणि त्याच्याशी बोलू लागली की इतक्या मोठ्यानं बोलत होती की त्यांचं बोलणं होतं ना ते चोराच्या कानी पडलं पाहिजे. ती सावकाराला सांगत होती की राधाकडे तर खूप सारं धन आहे. ती किती वर्षापासून आपल्याकडे काम करत आहे, पण तिला साधा 1 रुपया देखील खर्च करावा लागत नाही, कारण तिचं जेवण खाणं देखील आपल्याकडेच असतं ना. त्याच्यामुळं तिची संपत्ती खूप जास्त झालेली आहे. शिवाय तिला त्या संपत्तीचा वारसा देखील कोणी नाही. मला नेहमी प्रश्न पडतो की ती इतक्या संपत्तीचं काय करेल बरं. हे सर्व बोलणं बघा त्या चोराने ऐकल्यावर ती त्या चोराचा विचार केला की या सावकाराच्या घरी चोरी करणं इतकं सोपं दिसत नाही. हे दोघेजण जागे आहेत, पण राधा तर एकटीच असेल, शिवाय तिचं झोपडं आहे. तर आज आपण चोरी राधाच्याच घरी करूया, कारण जास्त कष्ट न घेता आपल्याला अधिक संपत्तीसुद्धा मिळेल. असा विचार करून चोर तिथून निघून सरळ राधाच्या घरी जातो. तो तिची पूर्ण झोपडी शोधून पालथीसुद्धा घालतो, पण त्याला मात्र काहीच मिळत नाही. तेव्हा तो राधाला उठवतो आणि तिला विचारतो, तुझ्याकडे जी संपत्ती आहे ती तू कुठे लपून ठेवली आहेस बरं. ती सर्व संपत्ती तू माझ्या स्वाधीन कर, नाहीतर मी तुला जिवंत सोडणार नाही. तुझं मी प्राण घेईल. पण राधा मात्र त्याला सांगते की माझ्याकडे काहीही धनसंपत्ती नाही. तेव्हा चोर तिच्यावर जोरामध्ये ओरडून म्हणतो की मी सावकाराचं आणि सावकाराच्या पत्नीचं बोलणं ऐकून इथे आलो आहे आणि तुझ्याकडे खूप सारी संपत्ती आहे आणि तू आता मला मूर्ख बनवत आहेस का. बऱ्या बोलानं सारं धन माझ्या हवाली कर, नाहीतर मी तुला जिवंत सोडणार नाही. तेव्हा राधाने त्याला सांगितलं, माझ्याकडे काहीच धनसंपत्ती नाही. माझी जी ही धनसंपत्ती आहे ती मी सावकाराच्या पत्नीकडे जमा करते. तू सकाळपर्यंत थांब, मी सकाळी मालकिनीकडे जाऊन तुला सर्व संपत्ती आणून देते, पण मला तू जीवे मारू नकोस. राधा त्याला खूप विनवण्या करत होती, पण तो मात्र ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. बऱ्याच वेळानं तो कसा तरी तयार झाला आणि तो म्हणाला, मी उद्या सकाळी तुझ्याकडे येईल, तेव्हा तू सर्व संपत्ती आणून ठेव आणि त्याच्याबद्दल जर का कुणाला सांगितलंस ना तर तुझं काही खरं नाही हे लक्षात ठेव. असं बोलून तो रागातच बाहेर पडला. पण त्यांना जाताना राधाला जोरात धक्का दिला. तो धक्का इतका जोरदार होता की त्यामुळं राधाचं डोकं भिंतीवरती आदळलं आणि त्याच क्षणी राधाचा मृत्यूसुद्धा झाला. सकाळी हा म्हणता बातमी सर्व गावभर पसरली. गावातील प्रत्येक जण राधाच्या जाण्यामुळं खूप दुःखी झाला होता, कारण राधाचा स्वभाव होता ना तो खूप दयाळूसुद्धा होता. ते प्रत्येकाला त्याच्या कामामध्ये काही ना काही मदत करत असे. पण इकडे मात्र सावकाराची पत्नी खूपच आनंदित झाली होती. ती विचार करू लागली होती की आता राधाची जी संपत्ती आहे ना ती माझ्याकडेच राहील. राधाच्या सर्व संपत्तीची आता मालकीण मी होणार आणि त्या राधाला तर कोणी वारससुद्धा नाही, याबद्दल इतर कोणाला माहीतसुद्धा नाही. त्यामुळं साहजिकच जे ते सारं धन आहे ना ते सावकाराच्या पत्नीचं झालं होतं. लोकांनी थोडे दिवस राधाबद्दल हळहळ व्यक्त केली आणि नंतर थोड्या दिवसानंतर प्रत्येकाला त्या गोष्टीचा विसरसुद्धा पडला. अगदी सावकाराच्या पत्नीला देखील. इतकी धनसंपत्ती असून देखील इतक्या वर्षात त्यांच्या घरी मूळबाळ नव्हतं. काही महिन्यानंतर सावकाराची पत्नी गरोदर राहिली. बघा, इथे सर्वांच्या लक्षात असू द्या की आपण कर्माचा हिशोब कसा चुकता करावा लागतो ना ते आपण पाहत आहोत. हा कर्माचा हिशोब प्रत्येकाला द्यावा लागतो
आणि आता पुढे घडतं काय बघा, तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. बघा त्या महिन्यानंतर बघा त्या सावकाराची पत्नी गरोदर राहिली आणि या गोष्टीमुळं दोघांनाही खूपच आनंद झाला. त्यानंतर त्यांच्या घरी एक कन्यारत्न झालं. दोघेही पती पत्नी खूप आनंदामध्ये होते, कारण खूप वर्षानंतर देवानं त्यांच्या घरी पाळणा हळवला होता. दोघांनी आपल्या लेकीचं खूप लाडाने संगोपन केलं. हळूहळू मुलगी खूप मोठी होऊ लागली. आता ती लग्नाच्या वयामध्ये आली होती. तेव्हा सावकारानं खूप श्रीमंत घर शोधून तिथे आपल्या लेकीचं लग्न लावून दिलं. त्यानं लग्न इतकं थाटामाटात केलं होतं ना की आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये त्या लग्नाची चर्चा सुरू होती. सर्व काही आनंदामध्ये पार पाडलं होतं, पण नियतीच्या मनामध्ये मात्र काही वेगळंच होतं ना. लग्नानंतर अगदी महिन्याभरातच मुलगी आजारी पडते आणि तिच्यावरती खूप साऱ्या औषधोपचार करण्यासुद्धा येतात, पण तिच्या आजारपणामध्ये काहीच फरक पडत नव्हता. तिचा पती तिच्यावरती खूप प्रेम करत असे, पण तिच्या या आजारपणामुळं तिच्या सासरची मंडळी खूप वैतागलेली होती. काही दिवसानंतर परिस्थिती अशी आली की तिला अंथरुणावरून उठता देखील येत नव्हतं. आता मात्र सासरची मंडळी तिला सांभाळायला तयार होत नव्हती. त्यांनी सावकाराला सांगितलं की तुम्ही हिला तुमच्या घरी घेऊन जा आणि तिच्यावरती औषध उपचार करा. चांगली झाल्यावरती तुम्ही परत आमच्याकडे पाठवा. बिचारा सावकार आपल्या लेकीला घेऊन परत घरी आला, पण पत्नीच्या प्रेमापोटी तिच्या पतीनं देखील तिच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता आणि तो देखील सासरी येऊन राहू लागला. आता सावकार पती पत्नी तिच्यावरती भरमसाठ पैसा खर्च करून औषधोपचार करू लागले होते की आपली मुलगी चांगली व्हावी, पण इतकं सारं करून देखील तिच्या प्रकृतीत मात्र काहीही फरक पडत नव्हता. मुलीचा आजार बरा होत नव्हता आणि या मुलीचा आजार बरा करण्याच्या नादामध्ये त्यांच्या जवळची सर्व संपत्ती संपली. तेव्हा त्यांना एका गृहस्थानं सांगितलं की आपल्या गावाशेजारील एक नगरामध्ये बाहेर एक वैद्यबुवा राहतात, त्यांच्याकडे तुम्ही हिला एकदा घेऊन जा आणि इतक्या औषधोपचार केले आहेत ना, तर एक शेवटचा पर्याय देखील बघावा. म्हणून ते पती पत्नी तिचा नवरा त्या मुलीला घेऊन त्या वैद्याच्या घरी पोचतात. पण तिथे जाताना तिला चालता येत नसल्यामुळं त्यांच्याकडे जे काही थोडेफार पैसे राहिले होते ना, ते खर्च करून ते तिला गाडीने तिथपर्यंत घेऊन जातात. पण जसे ते वैद्याच्या दारामध्ये पोचतात ना, तसा त्या मुलीनं जीव सोडला. मुलीला मृत झालेलं पाहून दोघे पती पत्नी आणि त्या मुलीचा नवरा खूप रडू लागले. आपण इतके प्रयत्न करून सुद्धा आपण तिला वाचवू शकलो नाहीत, या गोष्टीचं त्यांना खूप दुःख होतं. आता काहीही शिल्लक नसल्यामुळं मुलीचा मृतदेह गावापर्यंत घेऊन जाणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी त्या नगरातच तिचा अंतिम संस्कार केला. सर्व झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या गावाकडे निघतात आणि हाती काहीही राहिलेलं नसल्यामुळं ते पायीच प्रवास करतात. खूप चालल्यामुळं ते थकूनसुद्धा एका झोपडी शेजारी विश्रांती घेण्यासाठी थांबतात. तेव्हा त्या झोपडीजवळ एक महात्मा पुरुष होते. सावकार पती पत्नीस इतके दुःखी पाहून त्याने त्यांना त्यांच्या दुःखाचं कारण विचारलं. तेव्हा दोघं पती पत्नीनं सर्व झालेला प्रकार होता ना त्या महात्म्यांना सांगितला. तेव्हा महात्मा हसू लागले आणि त्यावर दोघं पती पत्नी म्हणाले, आम्ही इतके दुःखी आहोत, आमच्या मुलीचा मृत्यू झाला आहे आणि तुम्ही मात्र आम्ही सांगितलेली व्यथा ऐकून हसता. तेव्हा महात्मा सावकाराच्या पत्नीस म्हणाले, ज्या दिवशी तुला मुलगी झाली त्या दिवशी तू खूप आनंदामध्ये होतीस. ज्या दिवशी तुझ्या मुलीचं लग्न झालं त्या दिवशी देखील तू खूप आनंदात होतीस. तेव्हा ती सावकाराची पत्नी म्हणाली की हो, आम्हाला खूप वर्षानंतर कन्यारत्न प्राप्त झालं म्हणून आम्ही आनंदामध्ये होतो आणि माझ्या मुलीचं लग्न होतं म्हणून मी लग्नात देखील आनंदामध्ये होते.
तेव्हा साधू म्हणाले, जे देवाचं होतं ते त्यानं घेतलं आणि त्यात दुःखी होण्याचं काय कारण आहे बरं? तेव्हा ती म्हणाली, जर देवाला माझ्याकडनं असं परतच घ्यायचं होतं ना, तर त्यांनी मला मूळ दिलंच कशासाठी बरं? मी त्याचं असं काय बिघडवलं आहे की त्यांनी मला त्यांची एवढी मोठी शिक्षा दिली? तेव्हा महात्मा तिला म्हणाले, तू विसरलीस का? राधा तुझ्याकडे काम करत होती. तिनं सारे पैसे तुझ्याकडे साठवलेले होते आणि तिच्या मृत्यूनंतर तू ते सगळे पैसे हडपच केलेस ना. आता ती राधा तुझी मुलगी म्हणून तुझ्याकडे आलेली आहे. तिचं जे काही कर्ज तुझ्याकडे राहिलेलं होतं ना, ते परत घेण्यासाठी आली होती. तिच्या आजारपणामध्ये तिनं तिचे सर्व पैसे खर्च करून घेतले आणि थोडेफार जे उरलेले होते ते तुम्ही जेव्हा तिला नगरामध्ये वैद्यांकडे घेऊन जात होतात तेव्हा खर्च झाले. त्यामुळं वैद्याच्या दाराशी जाताच तिने आपले प्राण सोडले. तिचा हिशोब पूर्ण झाला. तिनं तुझ्याकडील जमा रक्कम मुद्दल आणि व्याजासकट वसुली केली. हे सारं तुझ्या लालचीपणाचं फळ आहे. तुझे कर्म केलेस ना, ते तुला अशा परिस्थितीमध्ये घेऊन आले. आणि आपण केलेले कर्म असतात ना, ते कधीच चुकत नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, आपण जे जे कर्म करतो ना, ते कर्म आपल्याला पूर्ण भोगावेच लागतात. कधीकधी चांगले कर्मसुद्धा असतील, कधीकधी वाईट कर्मसुद्धा असतील. जर तुम्ही चांगले कर्म करत असाल तर त्याचं फळसुद्धा तुम्हाला मिळत असतं. आपण जे केलेले कर्म असतात ते कधीच चुकत नाही. एखाद्यानं हडपलेले पैसे असू द्या, एखाद्याचा हिस्सा असू द्या किंवा एखाद्याची केलेली फसवणूक असू द्या, आपल्याला कधीच आनंदाने जगू देत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, दुसऱ्याच्या जीवनामध्ये जर तुम्ही दुःख करत असाल तर आताच थांबा. आणि आताच थांबून जर तुम्ही भक्ती मार्गामध्ये येत असाल आणि आपल्या केलेल्या पापाचे प्रायचित्त भोगत असाल तर तुमच्यासाठी ते योग्य ठरेल. पण तुमच्या पापांची अति झाली ना, तर जिथे अति होते तिथे मातीच होते ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, जर एखाद्याचं आनंदाचं वातावरण असेल, जर तो सुखमय जीवन जगत असेल, त्याच्या संसारामध्ये विष तुम्ही कधीच कालवू नका. कारण ते विष आहे ना, एक दिवस स्वतःला प्यायला लागणार आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, कधीच दुसऱ्याला फसवू नका. कारण प्रत्येकजण आपला हिशोबा ठेवतच असतो आणि त्यासाठी कुणीही वजाबाकी किंवा बेरीज देखील राहू देत नाही. तुम्ही जर का कोणाकडं काही घेतलं आहे तर ते कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला परत करावंच लागणार आहे. आणि जर तुम्ही केलं नाही ना, तरी ही नियती ते करूनच घेत असते. मी जर तुम्हाला कुणी काही द्यायचं आहे तर काहीही झाले तरी तुमच्याकडे परत येणारच आहे. हा निसर्गाचाच नियम आहे ना, हा कर्माचा नियम आहे. जे पेराल ना तेच उगवणार आहे. म्हणजे हे कर्म असतात ते गोल फिरून परत तुमच्याकडेच येत असतात. म्हणूनच चांगले कर्म करा तर परतफेड देखील चांगलीच असेल. हे सर्व ऐकल्यावर बघा, ती सावकाराची पत्नी म्हणाली, ठीक आहे, मी तिचे पैसे हडप केले होते ना, म्हणून आम्हाला ही शिक्षा मिळाली. पण माझा जावई तर इतका चांगला होता, तो तिच्यावरती इतका प्रेम करत होता, मग त्यालाही शिक्षा का मिळाली बरं? तेव्हा महात्मा म्हणाले, हा तोच चोर आहे ज्यामुळं तिचा मृत्यू झाला होता. याच्यामुळं तिला आपलं जीवन गमवावं लागलं होतं. त्याचीच शिक्षा म्हणून याला देखील आता विरह सहन करावा लागेल. त्यानंतर महात्मा तिला म्हणाले, या सगळ्यामध्ये देखील तू एक चांगलं कर्म केलं आहेस. ते हे आहे की तू राधाला जेवू खाऊ घातलंस. त्यामध्ये तू कधीही भेदभाव केला नाहीस. तू जे खात होतीस ना, तेच तू तिला देखील खाऊ घातलं. त्यामुळं आजही तुला पोटभर जेवण मिळत आहे. हे तुझं चांगलं कर्म आहे ना, जे तुला पुढे देखील कामी येणार आहे. म्हणूनच म्हणतात ना की कर्माचे
भोग असतात, हे आपल्याला काही करून भोगावेच लागतात। या जन्मात जरी ते भोग असतात ना आपल्या वाटी आले नाही, तरी पुढच्या जन्मात मात्र आपली ते आतुरतेने वाट पाहत असतात। म्हणूनच नेहमी चांगले कर्म करायला हवे। कळत नकळत एखाद्या चुका आपल्याकडून घडतच असतात, पण पाप ते आहे ना जे आपल्याला कळत असून सुद्धा आपण ते करत राहतो आणि त्यातून एखाद्याला दुःख देत राहतो। आपण एखादं पापकर्म करून विसरून सुद्धा जातो, पण हा निसर्ग आहे, ही नियती आहे, हा भगवंत आहे ना, मात्र या गोष्टी कधीच विसरत नाही। ते आपल्या सर्व पाप पुण्याचा हिशोब ठेवतच असतात। म्हणून ही कर्माची गती खूप वेगळी असते, ती भोगावीच लागते ना। हा कर्माचा फेरा इतका बळशाळी असतो ना की त्यातून आपण कधीच वाचू शकत नाही। जे कर्म आपण केलेलं आहे त्याचं आपण फळ भोगतच असतो। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर एखाद्या आपल्यासोबत वाईट वागत असेल तर आपण देखील कधी ना कधी त्याच्यासोबत तसे वागलेले असू। आपण एखाद्याचं भलं केलं आणि तरी देखील तो आपल्यासोबत वाईटच वागत असेल तर यात देखील आपले कर्म आपल्याला आडवे येत असतात। आपण जे कर्म केलेले असतात ना तेच कर्म आपल्यासोबत या जन्मात जुळलेले असतात। म्हणून आपले नातेवाईक असू द्या, आपले मित्र परिवार असू द्या, हे सारं काही आपल्या कर्माचंच देणं असतं ना। म्हणून बऱ्याच वेळा असं सुद्धा घडतं, हेच नातेवाईक हाच मित्रपरिवार यांच्यातून आपण फार दुःखी होतो, पण त्यावेळी आपण हे विसरून जातो, ही जी परिस्थिती आज आपल्यासमोर आहे ना ती कधी ना कधी आपल्याकडून घडलेले आपलं चांगलं वाईट कर्म आहे। बऱ्याच वेळा असं सुद्धा होतं, जे लोक चांगलं कर्म करत नाही, देवावरती विश्वाससुद्धा ठेवत नाही, कर्मावरती सुद्धा विश्वास नाही, ते लोक खूप सुखी असतात, खूप आनंदीसुद्धा असतात। पण या उलट जे खूप चांगले कर्म करतात, ज्यांची देवावरती श्रद्धा असते, कर्मावरती श्रद्धा असते, ते मात्र नेहमी दुःखी असतात। पण याचं कारण देखील आपले कर्मच आहेत ना। तुमचे कर्म तुम्हाला कसे परतफेड देतात ना याची आपण एक छोटीशी कथा पाहिली। समर्थांनी सांगितलेलं आहे, या पूर्ण कथेचं तात्पर्य काय आहे बरं? ज्यावेळी आपण हे कर्म करत असतो तेव्हा आपण फक्त सुख बघून कर्म करतो। ज्या गोष्टीमध्ये आपल्याला पैसा मिळत असेल, संपत्ती मिळत असेल, आपल्याला सुख मिळत असेल ना, मग ते कर्म कसे सुद्धा असू द्या, मग आपण पापपुण्याचा विचार करत नाही। पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, इथे हा भगवंत आहे ना, सर्व काही पाहत आहे। म्हणून प्रत्येकानं घाबरून वागावं, घाबरून विचार करून कर्म करावं। तुम्हाला वाटत आहे ना की मला कोणी पाहणारा नाही, पण हा भगवंत सर्व काही पाहत आहे। म्हणून आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल ना तर कोणालाही गरजेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नका। म्हणजे काय? म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण असे वागू लागतो ना की आपण बघा असं म्हणतात की बिना आमंत्रणाचं कोणी जर आमंत्रण केलं नसेल तर तिथे कधीच जाऊ नये। म्हणजे काय? म्हणजे समोरच्याला आपण एवढं महत्त्व द्यायला लागतो ना की गरजेपेक्षा जास्त त्याच्याशी बोलू लागतो। मग जिथे अति होते ना तिथे मातीच होत असते ना, कारण तुम्ही त्या व्यक्तीची किंमत वाढवता, पण ती व्यक्ती मात्र तुमची किंमत शून्यच करते ना। म्हणून गरजेपेक्षा जास्त कुणाला महत्त्व देऊ नका, कारण माणसाची जेव्हा गरज संपते ना तेव्हा आपण शून्य होऊन जातो। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, जेवढं तुम्हाला शक्य होईल ना तेवढं परमेश्वराचं नामस्मरण करा, कारण हा देह आहे ना परमेश्वराच्या नामामध्ये घालवा। समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। सदा देव काजी जिजे देह जाचा, सदा राम नामे वदे नित्य साचा, स्वधर्मेची चाळे सदा उत्तमाचा,
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणजे काय? म्हणजे भगवंताने आपल्याला जन्माला घातलं ना, हा देह निर्माण केला, हा देहाचा थोडा तरी उपयोग भगवंतासाठी झाला पाहिजे. ही वैखरी आपली निर्माण केली ना, या वैखरीमध्ये भगवंताचं नामसंकीर्तन निघालं पाहिजे, उपासना झाली पाहिजे. कारण भगवंताचं तुम्ही चिंतन कराल ना, तर तुम्हाला फक्त सुखच मिळणार आहे. सदा रामनामामध्ये हे चिंतन झालं पाहिजे. म्हणजे काय? जोपर्यंत या वैखरीमध्ये भगवंताचं नामस्मरण होत नाही, तोपर्यंत आपण समाधानी राहू का? कधीच राहणार नाही. म्हणजे ज्यांना आपल्यावर उपकार केलेले आहेत ना, ती फेडण्याची ही वेळ आहे. म्हणून भगवंतानं आपल्याला जन्माला घातलं, मग त्याचं नामस्मरण आपण करायला नको का? बघा, प्रत्येकानं लक्षात घ्या, विचार करा. तुम्ही जेव्हा थंड डोक्यानं विचार कराल ना, तेव्हा तुम्हाला सर्व गोष्टीची उत्तरंसुद्धा मिळतील. पण आपण मात्र आपलं डोकं कधी थंड असतं का? कधीच नाही. हे अहंकार लोभ भरून आपण हे जीवन जगत असतो आणि ते अन्नसुद्धा त्या अहंकाराचंच खातो. म्हणजे अवगुणातून कमवलेलं अन्न असेल, जर ते आपण जर सेवन करत असू ना, तर त्याच्यामध्ये लोभच निर्माण होणार ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, तुम्ही जे काही काम करता, जर ते दुसऱ्याच्या इच्छेव्यतिरिक्त म्हणजे दुसऱ्याच्या मनाच्या व्यतिरिक्त दुसऱ्याला दुःख देऊन जर तुम्ही पैसा कमवत असाल, तर त्यामधून निघालेलं पाप असतं ना, ते जीवनामध्ये कधीच सुख निर्माण करत नाही, कधीच समाधान निर्माण करत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपण जे काम करतो ते आपलं काम शुद्ध असावं, आपलं काम सात्विक असावं. आणि सात्विक अन्न असतं ना, ते मनुष्याला समाधान निर्माण करत असतं, मनुष्याच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करत असतं. समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे, हरी कीर्तनी प्रीती रामी धरावी, देहबुद्धी निरूपणी विसरावी, परद्रव्य आणि कांता परावी, यदार्थी मना सांडी जीवी करावी. म्हणजे काय? म्हणजे समर्थांनी या मनाला सांगितलेलंच आहे ना, तुझी प्रीती हरी कीर्तनी लाव. तुझ्या मनामध्ये परमेश्वराचं नामसंकीर्तन आलं पाहिजे. म्हणजेच ही तुझी बुद्धी आहे, हा तुझा देह आहे. या निरूपणामध्ये जेव्हा तू हे निरूपण ऐकतोस ना, हे श्रवण करतोस, तेव्हा तू सर्व गोष्टी विसरून जा. तू या जगामध्ये कोण आहेस ना, तू कशासाठी जन्माला आलेला आहेस, तुझ्या जीवनामध्ये किती दुःख आहेत, किती सुख आहे, तू सर्व विसरून या निरूपणाला बस, या श्रवणाला बस. मग बघ तुला साक्षात्कार होईल की नाही. म्हणजे तू बाहेरचं जग सर्व विसरून जा. आणि जेव्हा या बाहेरच्या क्षणिक जगातून तू बाहेर येशील ना, तेव्हा तुला सद्गुरू चरणसुद्धा दिसतील. समर्थांनी सांगितलेले विचार तुझ्या मनामध्ये सुद्धा निर्माण होतील. पण असं आपण करतो का? जेव्हा आपण श्रवणाला बसतो, जेव्हा आपण श्रवण करायला बसतो, तेव्हा आपण पहिल्यांदा येतोसुद्धा लेट. आपण म्हणतो या अगोदरचे ते 15-20 मिनटं असतात ना, थोडं लेटच जाऊ, म्हणजे आपल्याला आपले पाय तरी थोडे कमी आंबतील. म्हणजे काय? म्हणजे आपल्या पायांना त्रास कमी व्हावा म्हणून आपण त्या श्लोकांना बसत नाही, आपण त्या प्रार्थनेला बसत नाही. म्हणजे आपण सगळ्यांचे लेट येणं म्हणजे आपण पाहुणे आहोत का? समर्थांनी सांगितलेलं आहे की आपण जेव्हा हे श्रवण चालू होईल ना, हे निरूपण चालू होईल, तेव्हा दर हप्त्याला आपल्याला एक वेळ निरूपण ऐकायला मिळतं. आणि हे निरूपण श्रवण जेव्हा करतो ना, तेव्हा या मनाला समाधान निर्माण होतं. म्हणून जेव्हा सुरू होतं ना, जेव्हा त्या हॉलमध्ये सर्वजण बसतात, पण काही माणसं असतात ती जाणून बुजून लेट येत असतात, पण त्यांना सर्व सुख प्राप्त होईल का? कधीच होणार नाही.
ज्यावेळी निरूपणाची सुरुवात होते ना, त्याच्या 15 मिनटं अगोदर आपण जायला हवं. पण आपण असं कधी करतो का? कधीच करत नाही. वेळोवेळी आपल्याला घाई असते. पण समर्थांनी सांगितलेले आहे ना, भगवंताच्या कामामध्ये मनुष्याने कधीच घाई करू नये. कारण तुम्ही तुमच्या कामामध्ये लेट केलं तर चालेल, पण भगवंताच्या कामामध्ये तुम्ही योग्य तोच विचार करायला हवा. कारण भगवंताचं काम आहे ना, ते पूर्ण असतं. आणि त्या पूर्णत्वास आपण आपलं पूर्ण ताट भरून घ्यायला हवं. जर ते अर्धचं ताट जर राहिलं ना, तर आपल्या नशिबामध्ये त्या अर्धचं ताट येईल ना, पूर्ण ताट भरून मिळेल का? मग नंतर आपण आपल्याला दोष देत राहतो की मी भगवंताची सेवा करूनसुद्धा, भक्ती करूनसुद्धा माझ्या नशिबामध्ये थोडंच का आलं बरं? म्हणून हे प्रश्न तुम्हाला जर निर्माण होत असतील तर योग्य वेळी योग्य विचार करा. योग्य भक्ती मार्गामध्ये राहा. नामसंकीर्तन करा, उपासना करा. तुमच्या जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.